चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत असल्यानं शेतातील जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यानं पेरणीला सध्या अडचण निर्माण होत होती. परंतु पावसानं सध्या उघडीप दिल्यामुळे शेतकरी यंत्राच्या साह्यानं लवकरात लवकर पेरणी करण्यास धडपड करीत आहेत. कारण ज्यावेळेस पेरणी सुरू असताना अचानक पाऊस आला, त्यामुळे बाकीचं क्षेत्र राहून गेलं होतं. परत पावसानं सध्या उघडीप दिल्यामुळं यंत्राच्या साह्यानं मकेच्या पेरणीला सुरुवात केलेली आहे, अशी माहिती सीताराम सोनवणे या शेतकऱ्याने दिली आहे. आता काय पेरणी चालू आहे? मक्का पेरायला एवढा उशीर का? पाणीमुळे. पाणी 3-4 दिवसापासून हो, continue. पाणी चालू होता पेरायला, पाणी चालू आहे पण लगे अगोदर 8-10 दिन मग पेरणीला येईल. म्हणजे आता पावसाने उघडीप दिल्यामुळे हा. आणि आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करताय. हो, ती पुरवडती आहे. पुरवठते मजुराच्या साहाय्याने. मजुराच्या हिशोबाने मजुराच्या साहाय्याने जर पेरणी केली असते तर महाग पडली असती. महाग पडते, आणि वेळ बी येड वाया जाते. जर मजूरच्या साहाय्याने आपण पेरलं असतं तर किती मजूर लागले असते? ते त्याला डबलची मजुरी लागते, डबलची मजुरी लागते. त्याच्यामुळे ट्रॅक्टरनं पेरतोय. अच्छा, किती आपलं हे क्षेत्र? हे क्षेत्र आहे 3 एकर. 3 एकर पूर्ण मका. हो, म्हणजे यंत्र या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपल्याला शेतकऱ्याला परवडतं पुरवडतंय, आणि लवकर पेरणी पेरली जाते. बरोबर.